आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत. सर, कटिंगे बटिंगेच्या नाऱ्यावरनं उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. बांगलादेशमध्ये हिंदू आणि मुंबईमध्ये दादरच्या ठिकाणी मंदिरं सुरक्षित नाही, यावरून त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला, टीका केलीत काय? मला वाटतं देव, देश आणि धर्म याविषयी तर उद्धव ठाकरेंनी बोलूच नाही. त्याने त्या ठिकाणी राम मंदिर उभारणीच्या वेळेला केलेलं वक्तव्य, घेतलेली भूमिका सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी सत्तेच्या लाचारीसाठी ज्यांनी लावून बसलेत, त्यांना तर हिंदुत्वाचा बोलण्याचा अधिकारच त्या ठिकाणी आपल्या देवदैवतांसंदर्भात नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता उद्धवजी ठाकरे साहेब बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला जो प्रतिसाद राज्यातल्या जनतेने दिला, त्यांनी त्या ठिकाणी हतबल झालेत, भयभीत झालेत. आणि त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा बांगलादेशच्या हिंदूंची बाजू घेत मोदी साहेबांवर, केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. माझं त्यांना सांगणं आहे, बांगलादेशाच्या हिंदूंच्या संदर्भात केंद्र सरकार लक्ष घालू नये. त्यांच्या सुरक्षेची नक्कीच काळजी त्या ठिकाणी घेतं आहे आणि घेईल. त्याचबरोबर हनुमान मंदिर 80 वर्ष दादरच्या हनुमान मंदिराकडं बघायला ढुंकून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कधी वेळ मिळाला नाही, ना कधी त्याचं रंगरंगोटी करायला की ना कधी तिकडे यायला. आता त्या ठिकाणी त्या हनुमान मंदिराच्या आधारे आता पुन्हा एकदा हिंदुत्ववादी जनतेने जे त्यांना फेकून दिलं आहे, त्यांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे या ठिकाणी घेताना दिसत आहेत. त्यामुळं जनता त्यांच्या अशा प्रकारच्या पुतना मावशीच्या प्रेमाला त्या ठिकाणी भीक घालणार नाही. सर, विधानसभेला त्यांना अपयश आलं, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणूक येणार आहे. त्यामुळे काँग्रेससोबत त्यांची जी असलेली वाटचाल त्यांना धोक्याची होती. म्हणूनच काय ते हिंदुत्वाच्या वाटेवरती किंवा हिंदुत्वाचा मुद्दा गरम करतात का, त्या संदर्भात नार्वेकरांनी ट्विटसुद्धा केलं होतं आणि त्यावर काँग्रेसने नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. लोकसभेला जे काही यश मिळालं त्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं झाल्यानंतर हिरव्या झेंड्यांच्या आधारे त्यांच्या मिरवणुका निघाल्या. पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या विजयी उमेदवाराच्या रॅलीमध्ये त्या ठिकाणी दिसले. आणि मग जेव्हा मोदी साहेबांनी एक आहे तो सेफ आहे अशा प्रकारचा नारा दिला, त्यावेळेला सारा हिंदू समाज महाराष्ट्रातील एकवटला आणि जे काही यश दिलं ते त्या ठिकाणी डोळ्याचं पारणं फिटणारं यश दिलं आहे. आणि त्याचा धक्का एवढा उद्धव ठाकरेंना लागला आहे की पुन्हा त्याच मार्गावर येण्याचा हिंदुत्वाच्या त्यांची धडपड सुरू आहे. आणि त्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, प्रियंका गांधींनी आज सभागृहात भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की जे इलेक्शन झालं त्यामध्ये घोटाळा झाला आणि त्यांनी EVMवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलात. एकदा बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे, असं ते म्हणाले. आपल्या अपयशाचं खापर बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी फोडण्याचा डाव, व्यूहरचना साऱ्या विरोधी पक्षाची आहे. त्याचाच भाग या ठिकाणी प्रियंका गांधींच्या भाषणातनं दिसून येतो आहे. मला या ठिकाणी प्रियंका गांधींनी उत्तर द्यावं. वायनाडला ज्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जिंकून आल्या, तिथे त्या ठिकाणी EVM मशीनच्याच आधारे आपण निवडून आलात ना. मग त्या ठिकाणी जर EVM मशीनचा दोष असता तर प्रियंकाताई आपण कशा काय निवडून आल्या असतात. महाराष्ट्रामध्ये नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तिथे काँग्रेसचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला. तो उमेदवार आला, मग ती चूक आहे का EVMची? महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 16 आमदार तुमचे निवडून आले, त्यांना काय विश्वास नव्हता का की आम्ही कसे काय जिंकू शकतो? EVMनी करामत केली. त्याच्यामुळं मला वाटतं महाराष्ट्रातल्या पराभवानं एवढे ते त्या ठिकाणी गर्भगळीत झाले आहेत की अजूनही त्यांना सूर सापडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी EVMवर दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न सर्व विरोधी पक्षांचा चालला आहे. त्याला प्रियंका गांधीसुद्धा दुर्दैवानं अपवाद ठरत नाहीत.
सर ते असं पण म्हणाल्यात की भाजप सत्तेचा उपयोग करून घेतो, त्यासोबत पैशाचा पण उपयोग करून घेतो. महाराष्ट्राचं सरकार असेल ते पैशाच्या जोरावरती पाडलं, अनेक आमदार अनेक राज्यातले अनेक सरकार असतील त्यांनी पैसे जोरावर पाडलेत. उत्तर प्रदेश आपलं महाराष्ट्रात तोच प्रकार झाला, तोच अनेक राज्यातसुद्धा झाला. मला वाटतं अशा प्रकारची सरकारं त्यांची केंद्रात सत्ता असताना कुणी पाडली हे अख्ख्या देशाला त्या ठिकाणी माहीत आहे. कोणी त्या ठिकाणी एका पक्षाकडून जेव्हा 50 पैकी 40 आमदार जातात त्यावेळेला ते फोडलेलं नसतं, ते त्या विचारासाठी त्या पक्षापासून दूर झालेले आहेत. त्याच्यामुळं विषय समजून न घेता आता त्यांना इमोशनल नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं, तुमच्या भूलभुलैयाला नौटंकीला महाराष्ट्रातील जनता दाद देणार नाही, देत नाही, हे विधानसभेत दाखवून दिलं, यापुढेही दाखवून देतील. सर त्यांनी मोदीवर टीका करताना म्हणलं की देशाचा राजा हा घाबरट आहे, लोकांमध्ये जात नाही, लोकांमध्ये प्रश्न सोडवायला जात नाहीत, असं त्यांनी आरोप केला आहे. अरे पाकिस्तानात जाऊन घुसून त्या ठिकाणी स्ट्राईक करणारे अटॅक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या धाडसाबद्दल प्रियंका गांधींनी बोलू नये. त्या ठिकाणी धारा 370 कलम त्या ठिकाणी रद्द करण्यासाठी आम्ही मोदी साहेबांनी जे केलं आहे ते देशवासियांना माहीत आहे. त्यांचं धाडस, त्यांची डेअरिंग या देशातील जनतेला माहीत आहे. आणि तुम्ही काँग्रेसचं राज्य करत असताना कशा काय हातमिळवण्या करत होतात हेही देशाला माहीत आहे. सर एक शेवटचा प्रश्न, आणि सगळ्या महाराष्ट्राला त्याची उत्सुकता लागलेली आहेत. 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत, कसा असणार आहे सोहळा? नाही, मला अजूनही त्याची कल्पना नाही आहे. परंतु अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केलं आहे. मला वाटतं तत्पूर्वी त्या ठिकाणी विस्तार होईल असं वाटतंय, परंतु तारीख अंतिम झाल्याचं त्या ठिकाणी मला कल्पना नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरणसह मिहिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.